नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, महत्त्वाची व्हिडिओ आहे, परंतु ती तेवढीच धक्कादायक आहे. तुम्ही सांगाल सर, मे महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये आता येणार आहे आणि तुम्ही ही मध्येच काय धक्कादायक बातमी देताय. हो, ही धक्कादायक बातमी आहे, परंतु तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. बातमी अशी आहे की मे महिन्याच्या लाभापासून तब्बल 30,000 लोक वंचित राहणार आहेत. कदाचित ही व्हिडिओ वितरण सुरू झाल्यानंतर तुमच्यापर्यंत जर पोहोचली तर 30,000 लोकांना मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल. लक्षात ठेवा. तुम्ही सांगाल सर कशावरून, काय नेमकं काय प्रॉब्लेम काय आहे. हो, नक्की सांगतो, ऐका. एक लक्षात ठेवा, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल, या दोनही महिन्याचे काही लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. काही लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाहीत. तर अशा लाभार्थ्यांना राज्य सरकार प्रशासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून, परिपत्रकाच्या माध्यमातून एक सूचना केली होती की संबंधित लाभार्थ्यांनी, म्हणजे ज्यांना ज्यांना हप्ते आलेले नाहीत, त्यांनी काय करायचं, तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी तुमचं जी माहिती आहे हे अपडेट करून घ्यायचे. त्यामध्ये डेट ऑफ बर्थ असेल, मेल फिमेलचा विषय असेल, जन्मतारखेचा विषय असेल, नावाचा विषय असेल, UDID कार्ड वगैरे, मोबाईल नंबर वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये काही बदल असेल, तफावत असेल तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे. पूर्ण केल्यानंतर पुढील महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित स्वरूपामध्ये होणार, नियमित स्वरूपामध्ये वितरित होणार, अशा पद्धतीची सूचना केल्या होत्या. अनेक लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांची जे कामं पेंडिंग होती ती पूर्ण केली. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय, ज्या लाभार्थ्यांनी 5 तारखेच्या अगोदर, ज्या लाभार्थ्यांनी 5 तारखेच्या अगोदर अपडेटचं काम पूर्ण केलंय, बघा मी काय म्हणतोय, त्यांचं मे महिन्याच्या हप्त्यामध्ये जी यादी असते त्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे. लक्षात ठेवा. परंतु ज्यांनी लेट केलंय त्यांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. असे तब्बल 30,000 लोक आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 30,000 दिव्यांग बांधवांना मे महिन्याचा हप्ता येणार नाही. का येणार नाही? तर त्यांचं अपडेटेशन झालेलं नाही किंवा त्यांचं अपडेटेशन उशिरा झालं आहे. पण काळजी करायचं कारण नाही आहे. पण जून महिन्याचा हप्ता मात्र तुमच्या खात्यामध्ये येणार, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. त्यामुळे तुम्हाला जर हप्ता आला नाही तर तुम्ही समजून जा की तुमच्या तहसीलदार कार्यालयाच्या डेस्क 1 मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जरी केलं असेल पण ते लेट झालं असेल म्हणून तुमचं यादीमध्ये नाव नाही आहे. लक्षात ठेवा. मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल, या दोनही महिन्याचे पैसे न येण्याची कारणं म्हणजे तहसीलदार कार्यालयातील डेस्क 1 मध्ये त्रुटी. ज्यांनी पूर्ण केलेत त्यांचं नाव यादीमध्ये घेतलेलं आहेत आणि त्यांना मे महिन्याचा हप्ता आलेला आहे किंवा येणार आहे. जर तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ लेट पोचली तर कदाचित तुम्हाला हप्ता आलेला सुद्धा असेल, कदाचित हप्ता आलेला सुद्धा नसेल. ज्यांना आलंय त्यांचा काही अडचण नाही, पण ज्यांना आलेलं नाही त्यांनी हे समजून जायचं आहे की तुमचं तहसीलदार डेस्कमध्ये जे काही काम होतं ते पेंडिंग आहे किंवा कदाचित काही लोकांचं लेट अपडेटेशन झालं असेल आणि वितरणाची यादी फायनल झाली असेल. तर अशा वेळेस तुम्हाला त्या योजनेपासून त्या महिन्यासाठी बाजूला ठेवलं आहे. पण जून महिन्यामध्ये मात्र तुम्हाला या योजनेचा हप्ता नियमित स्वरूपामध्ये येणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. तब्बल 30,000 लोकांना या मे महिन्यापासून वंचित राहावं लागणार आहे. परंतु जर समजा तुमचं पेंडिंग काम तुम्ही पूर्ण केलं असेल तर जून महिन्यामध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. आता या महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर हे पैसे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र येतील का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की 30,000 लोक त्यांचं जे काही डेस्क 1च्या पेंडिंग कामामुळे, त्रुटींमुळे त्यांना मे महिन्याचा हप्ता आलेला नाही. अशा पद्धतीने एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी तुम्हाला सांगायची होती. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.